पिन टाकून पाहिली. लाव 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 लाव. तर राम राम सर्व भावांना. सकाळची 8:30 वाजली. ते काका पेरायला गेले, पण जस्ट आत्ताच पाऊस चालू झालाय. ऑक्स ट्रॅक्टर आहे तिकडे एक. परत आपल्या काकांनी पण जोरात काम चालू आहे, पण मग पाऊस जर असाच जरी चालू राहिला तरी अवघड काम आहे. काकांना जाऊन जवळपास 15-1 मिनिटं झाली. आपली पिकअप पंपा शेफ्टीचा जवळपास 4-1 टन लोड आहे तिच्यात आता, जे की थोड्या वेळाने गावात खाली करायचंय. लॅट आहे सिमेंटच्या. टायरांची कंडिशन पाहून घेऊ शकते तुम्ही. आपली पिकअप पण गेली खाली करायला. पप्पा घेऊन गेले. पाऊस लय म्हणजे लय वाढलाय. आपल्याला तिकडच जायचं होतं, निघालोच होतं. हळूहळू चालू झालं, आता लईच वाढलाय काहीच्या काही. आपली ओला पण आपण चार्जिंगला लावून दिली. तर मित्रांनो 9 वाजत आले. हलकं हलकं ऊन पण पडलंय, पण चालू आहे ट्रॅक्टर कडे. आणि पाऊस झाल्यामुळं काही चपला वगैरे काही चालणार नाही, त्याच्यामुळं असंच चाललोय आपण. पावसाने थोड्यासाठी चेकदा केलं, नाही तर जय श्रीराम. मित्रांनो आत्ताच पेटी लोड करून दिली काकांना. महाबीज आज लय लोड आहे. एकाची सरी पाडायची, 2-1 जणांचं पेरायचंय. पाऊ काय होतंय ते. पावसाने काही केलं नाही तर सगळे गाणी वाजते. तुम्हाला ऑक्स दाखवतो, ऑक्स कसा चालत होते. त्या ट्रॅक्टरची खास बात, जागीच फिरत होतो ट्रॅक्टर. लांबी कमी असल्यामुळं आणि ब्रेकिंग सिस्टीम 1 नंबर असल्यामुळं त्याचं चाक डायरेक्ट लॉक होतं आणि जागीच फिरवतो एकदम. तसं याचं चाकच लॉक होत नाही. ब्रेकवर उभं राहायला लागत. स्वराजवाल्यांनो, ब्रेकिंग सिस्टीम मध्ये तुम्ही काहीतरी प्रगती केली पाहिजे. जॉइन डिअर कुन काय शिका. जॉइन डिअर कुन काय फोर्स कंपनी कडून तर काय शिका. काय मस्त ब्रेक सिस्टीम द्या ते. एवढा असं टच करायचा राहतो ब्रेक, तरी चाक लॉक होऊन जात. आमचं तर हातभर दाबायला लागत. ते म्हणते ऑइल ब्रेक पण मग माझे नाही बरं का. नावाला आवाज लय करीत आहे. काम 0. तेव्हा आपल्या सीताफळ पण आलेत. नारळ पण आहे. पण विषय असा झालाय की काही पाण्याचे नाही, सगळे खोबऱ्याचे नारळ आहे. त्याच्यामुळे काही आपल्याला मलाई वगैरे खायचं काही सुख नाही भेटणार आहे टोटल. ही वावर झालंय फायनल. तिकडं चालले काका, चला जाऊ तिकडं. आणि मित्रांनो या जंगलाच्या मागून स्वराज 855चा आवाज येतोय. रोटरवर चालू आहे जो की. पण केली या वावराला सुरुवात. 6 वाजली. लई भूक लागली. चाललोय घरी आता. मस्त जेवण करून सकाळपासून काहीच खायला नाही. चहा सुद्धा पेल नाही. चहा आपण पेतच नाही, इंटरेस्ट नाही एवढा चहा मध्ये आपल्याला. इकडं 744 येऊ राहिला रोटर मारायला. या बघा या वावरात, या वावरात मकाच्या दोन्ही एकच आहे. तर बघू रोटर कसं चालतंय ते पाहणं इंटरेस्टिंग राहील. प्लस पोपट झाला या वावरात नाही चालले. कानला रोटर करायची बात नव्हती, याच्यातच डायरेक्ट पेरायची बात होती. आधीच रोटर करेल. रोटर पण बऱ्यापैकी चांगलं होतंय, पण मग लोड येतोय ट्रॅक्टरवर. लेवल वावर आहे. रिवर्स नाही फिरत आहे. हो रिवर्स नाही फिरत आहे. हा गिअर बदला ना मग रिवर्स फिरल. तो मल्टी स्पीड करा. आता फिरत आहे. एका जागी चांगलाच लागलाय. पहिलं तास पूर्ण नाही झालं. इथंच लागेल. हालचं आहे का मकाचं करायचं असं करून पाहू. याच्यात डायरेक्ट पेरून द्यायचं ना. याच्यात ये गाबाळ होतं म्हणलं जाईल काला किता होऊन याचा वाट लागून जाईल बस. वाकऱ्यान खेळत बसायचं. चला इकडं 724 एफ हे एकदम ओल्ड मॉडेल, एकदम जुनातला. सायलेन्सर पाहू शकता कसं आहे ते. काय चालू आहे आजच सुरुवात. लांबून तू बस लय लांबेली. पुढं घ्या थोडा मग याला पिन नाही टाकली निघून जायली.
सेकंड गिअर पडेल. सेकंड पडेल. पहिला टाका. पहिला टाका. पहिला तिसरा टाका. तिसरा लो टाका. खाली दाबा आणि हा खाली लोटा. लोटा अजून ताकद नाही. ताकद लागेल ना. सायलेन्सर पण वेगळं आहे. साधा स्टिअरिंग आहे. आणि पाहू शकते आपले का असे ड्रायव्हर भेटत आहे. आताच करायचं नाही. फुल लांबून देईल ते म्हणत होते त्याहून लांबवू काय. चला आपण पहिले जेवण करून येऊ. ठेवल्याशिवाय लोक चालणार नाही. आपले जेवण करू. जनावरांना खायला टाकू. आपली पिकअप पण खाली होऊन आली. आपलं जेवण वगैरे पण झालंय. आता गाईला गवत बिवत टाकून देऊ. खायला पण टाकून दिलं. तर आपण चाललोय. यांचं पण पेरायचंय. हे आहे 2018 मॉडेल. काय माहिती 2010 आहे 11 आहे का 12 आहे. मला अजून जुना वाटत. ट्रॅक्टरची क्लच प्लेट लवकरच स्वर्गवासी होणार आहे. जुना आहे म्हणून चालू आहे. इकडं तिसऱ्या लो गिअर मध्ये चालू आहे. इकडं तर नादच नाही करू ना भाई साहब. तिसऱ्या लो गिअर मध्ये चालू आहे. फिनिशिंग पाहू शकते. नाही पुढचे दातेच लागती नाही. लॉक काढायला पडेल. ती नवीन आणि ठोका काही त्याला. मला कोणत्या ट्रॅक्टरचा आवाज आवडला नक्की सांगा. याचा का त्याचा. सायलेन्सर मध्ये खूप फरक आहे. वेगवेगळे सायलेन्सर आहे. त्याच्या वेळेस इथं पॉवर ट्रॅक चालू आहे. तिकडं 724 XM वॉरचड आहे. अजून 2 3 हा एक 4 हा एक 5. इकडे मध्ये एक 855 6. म्हणजे जवळपास 6-7 ट्रॅक्टर चालू आहे आता इथं. तर मित्रांनो इकडचे सगळे फायनल झाले. एक छोट काहीतरी डोकं राहिलंय 6-7 पांडाचं. हे झालं का मग 2 जणांचे पेरायचे. आता एक रोटरची ऑर्डर आली होती. ती पण कॅन्सल केली. कारण की टाइमच नाही आपल्याकडे. वातावरणामुळे शेतकऱ्याला पण कशाला आशेवर लावून धरायचे. मग पहिले घ्या करून. 60 पण रोटरला पेंट लागलाय किती वेळपासून. मकाच्या वावरात ट्राय करायला घातलं होतं. लागलाय पेंट. तेव्हा याच्यात सुरुवात केली. चला आपण तर गाईला पण पाणी दाखवून घेऊ. तर आपले झाले पेरून. हे सगळे नाही झाले. आता हे एक पेरून येऊ. कशी सरी पाडायची. सरी पाडून झाल्यावर ट्रॉलीत आपल्या भुईमुंगाचा पाला व्हायचा आहे वावरातला. आणि लगेच रोटरला सुरुवात. वर मी डिझेल घेऊन येतो. डिझेल आणायच्या आधी याला आपण ऑइल वगैरे मारून घेऊ. इथे चालू आहे पा ट्रॅक्टर. चाललोय आता. मित्रांनो पंपावर तर आलोय. पण इथं काय गडबड होईल काही कळत नाही. बा फुल गर्दी आहे. काय झालंय काय कळणार. तर मित्रांनो घेतलंय डिझेल. चाललोय घरी. एवढा टाइमपास झाला पंपावर. एवढी गर्दी होती कारण लाईट जायला होती. काय सांगायचं आता. अर्धा तास पंपावरच होतो. तर मित्रांनो काका गेलेत सरी पाडायला. डिझेल आणून ठेवले. मित्रांनो 1:30 वाजलाय. काका आले जेवण करून राहिले. नागर बिगर सोडला. आता ट्रॉली जोडली. आपला भुईमुंगाचा पाला आहे तो वावराच्या बाहेर काढायचा आपल्याला. गेम चालू झाली. काय करावं तेच डोकं बंद पडलंय. चला मित्रांनो ट्रॉली वगैरे जोडली. या पण येऊ राहिले. एवढा डिझेल वगैरे टाकून घेतलं. इकडून काही रस्ता नाही. आता आपण वरतून असं जाऊ. आलोय आपण वावरात.
मित्रांनो चालवलंय गाबा सगळं. लाव 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 मायला. एक चढा आता कॅमेऱ्यात दिसला नाही. दाजी थोडी ओके मध्ये नाही का? ओके मध्ये ये पा पहिल्या गेअरवरच गाडी तिथं. मित्रांनो ट्रॉली वगैरे सोडली. ये बघा जास्त येणे द्यायची गरज नाही पडली आपल्याला. हायड्रॉलिक लावलं वरती करून घेतली एकदम आरामात खाली पडलं सर. तर काका गेले पेरायला, त्यांचं थोडं राहिले काहीतरी. आणि बघू आपलं रोटर कधी करायचं ते. मित्रांनो 5 वाजले, काका आलेत पेरून वगैरे. पण आता रोटर जोडू, रोटरला बिलगू दानादान. पेरणी यंत्र सोडलं, रोटर पाशी आलोय. हे डाबर काढायला पडेल आपल्याला. हे टापलिंग खालच्या होल मध्ये लावायला पडेल. अशी काहीशी आपली रोटरची सेटिंग राहते. मित्रांनो जोडले रोटर. दिवसानंतर रोटर काढले आपल्या हातकर बाहेर. हे बघा असा काहीसा आहे आपला रस्ता. पहिला टाकला, या वावरात रोटर मारायचंय. जास्त खोल नाही मारायचं, 1200 सेट करू. जास्त काही गरज नाही आपल्याला माहिती. 1200. चला घेतो पटापटा मारून. तर मित्रांनो चालू आहे रोटर करायचं काम. जास्त काही रेसवर नाही चालवी आपण 1200 वर. आपण 1400 वर मारितो. पण मग जास्त काही मल्चिंगची गरज नाही आपल्याला. बघू टार्गेट आहे वावर फायनल करायचं. 5:30 वाजत आले आता. तर मित्रांनो पाहू शकता आपण इथून तिथून डायरेक्ट वावर घेऊन टाकले रोटर करायला. काका म्हणे लावून पाय लागलं तर एकखटी घेऊन टाकू. तिने पण घेतले. चालू आहे जोरात काम. तर मित्रांनो एवढं असं काढलं, या वावरातून बाहेरच निघालो का आपला नट तुटला. कमेंट करून सांगा. नट सारखे सारखे तुट राहिले आपल्या रोटरचे. ये बा का तुटतंय? यो बापा लय गरम होईल. लय म्हणजे लय तापलाय. का तुटतंय नक्की कमेंट करून सांगा. तरी आपल्याकडे त्याच्यामुळे स्टॉक होता. आपल्याला खात्री होती तुटणारे. काय माहिती काय गडबड. याला घेऊ बसून. तर मित्रांनो काय म्हणायचं आता याला. ये बा परत नट तुटलाय. 2 नट तुटले. आज समजा 1.5 बिघ्याला 2 नट तुटले. 1.5 बिघ्याला 40 रुपये खर्च. वावर वल्ले म्हणायला झटका द्यायची गरज पडतीये त्याच्यामुळं. पण मग नाही तुटायला पाहिजे. मेन प्रॉब्लेम असा याला सिंगलच नट येतो. मोठ्या ट्रॅक्टरांना 2 नट येतो त्याच्यामुळे ते लवकर तुटते नाही. अजून म्हणजे 8 वाजेपर्यंत चालवायचा प्लॅन होता माझा. मला म्हणजे माहिती होतच दाखवतच मला का नट धोका देणारच म्हणून. कंपनीचा नट लय चालला बरं का. जवळपास 6-1 वर्ष कंपनीचा नट चालला. आम्हाला माहितीच नव्हतं की रोटरचे नट तुटत आहे म्हणून. फक्त पिना तुटायच्या त्या टाकायचो. तर काकांना सांगितलंय नट घेऊन यायला. आता काही येणार नाही. तेव्हा आता आपली सुट्टी. आणि उद्याचा प्लॅन असा आहे आपला. इथे तो महिंद्रा चालू आहे ना
तिथं माणसं गबा काढून राहिली, म्हणजे यारांडन ते एक वावरातले पसारा व्हायली साफ करून राहिले. तर उद्या आपल्याला तिथं ट्रॉली लावायची. ट्रॉली लावून आपले मकाचं वावर आहे ना, याच्या पुढचंच वावर ते पेरायचंय आपल्याला 3-4 बिघे. तर ते पेरून मग रोटरला बिल घ्यायला पडणार. तर एक रील मध्ये पाहिलं होतं आपण एक पिन घालायची. आवडले मोठ्याला नट तुटत तेव्हा पिन काय चालू ट्राय करून पाहिलं पाहिजे. रोज मित्रांनो ही लॉक पिन टाकून पाहिली, एकदम फेस टू फेस एकदम बरोबर बसली आहे. पाना पण लॉक पण झाली. पाहू एक ट्राय म्हणून करायचंय आपल्याला. हा बघा दुसरा नट नवीन टाकेल आता. तुकडे तुकडे तुकडे. एक तास सरळ घरी जाऊ काढून ठेव, कारण की वाढले नट तुटत त्या म्हणलं. ही पिन काय चीज आहे, कंपनीची पिन आहे बरं का, ओरिजिनल स्वराजची. त्याच्यामुळे टाकून पाहू राहिलो मी, नाही तर मी काही रिस्क घेतली नसती. तर याला पिन कुठं आहे, या पिनची पिन असेल याच्यात, पाहायला पडेल. एखादी पिन तरी पाहिजेच. रोटरचेच मॉकर नट आहे बरं का याच्यात. तुटेल फुटेल सगळे याच्यातच टाकले. हा तरी म्हणलो या पिनांची आपले कमी नाही. कस काय वा, ओ माय गॉड. ही पिन बसती का पण. तर मित्रांनो अथक परिश्रमानंतर आणि थोडं जुगाड करून हे पाय, तिकडची पिन इथं टाकली, इथली पिन इथं टाकली, इथली पिन इथं टाकली. चला ट्राय करून पाहू यार काय होतंय ते. रील वर पाहिले मी इंस्टाग्राम वर. आता पाहू काय होतंय ते. चला ट्राय नॉर्मल रेस वर चालू थोडं. हा वर्क करताय बर का मित्रांनो, तुम्ही करू शकता बर का. असं जर वावरात नट बीट तुटला ना अर्जंट मध्ये काय असेल तर करू शकता तुम्ही असं. हे वावर आपल्याला वरच्यावर रोटर मारायचं, सोयाबीन करायची. नंबरच्या याच्यात आपल्याला मका करायची. चला काय झाले हो तुम्हाला दाखवितोच. आपल्या ट्रॅक्टरचे 1300 तास पण कंप्लीट झाले. पिनाचा जुगाड अजून पण चालू आहे. 7:30 वाजले चालू आहे त्या पिनाच्या जुगाडावर. एक नंबर स्वराजची पिन, काय क्वालिटी आहे राव. नट तुटत आहे पण आपली स्वराजची पिन तुटत नाही. कंपनीची पिन आहे ती, एक नंबर, काय विषय नाही. मित्रांनो हे पहा, एवढं असं काही राहिलंय तुम्हाला दाखवतो. थोडं काही असं झालंय. आता आलोय या टोकाला. चला जाऊ आता घरी. जवळपास 8 वाजत आले. 8ला 5 कमी आहे. मला निघू आता घरी. थोडा पेंट पण लागलाय रोटरला. आपल्या ट्रॅक्टरच्या त्याच्या जागेवर लावून देऊ. तर आलोय घरी. आजचा ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. आपल्या ट्रॅक्टरची रेस खोलायची आपल्याला. 1000 सबस्क्रायबर झाल्यावर तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब पण करा.